करण्यात आलाय। गेल्या 5 दिवसापासून कडवण तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकाच्या मागण्यांवर कोणताही ठोस तोडगा न निघाल्याने अखेर लाल बावटा हाती घेत नाशिक मार्गे मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या लॉंग मार्चमधील युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक आज नांदुरी गावात मुक्कामी आले असून कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कॉम्रेड जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलक सहभागी झाले। प्रशासनाकडून काही मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन देण्यात आले असले तरी वनहक्क दाव्यांबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल असे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कोणताही दिलासा न मिळाल्याने आंदोलकांनी थेट मुंबई गाठण्याचा निर्धार केला। सरकारकडे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती नाही, सरकार शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नाही, अशी तीव्र टीका कॉम्रेड जे.पी. गावित यांनी केली। वनहक्क दावे मंजूर करणे, आदिवासी शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या तातडीने मान्य करणे यासाठी मंत्रालयावर धडक देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। नांदुरी येथे शेकडो कार्यकर्ते मुक्कामास असून आंदोलकांनी आपल्या खासगी वाहनातून येत मुक्कामाच्या ठिकाणी स्वयंपाक, अन्य आवश्यक व्यवस्था स्वतः उभारल्याचे चित्र दिसून आले। 2 दिवसात नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। या आंदोलनात किसान सभा कडवण तालुका अध्यक्ष निलेश शिंदे, नानू पाडवी, सचिव विलास चव्हाण, सोमनाथ भोये, रंगनाथ बैराम, भावडू सोनवणे, सुरेश चव्हाण, विठ्ठल चव्हाण, जिजाबाई गायकवाड, रेखा वाघ, राजूभाई सोनवणे यांच्यासह संपूर्ण कडवण तालुक्यातील शेतकरी, आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। उद्या या आंदोलनातील सहभागींची संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती उद्योजकांनी दिली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी विभागीय संपादक किरण अहिरे, नांदुरी, कडवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।